या वर्षाची आज ही शेवटची अमावस्या आहे, तर या दिवशी काय उपाय करायचे आहे, त्याचबरोबर पितरांना तर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। पितरांना तर्पण अर्पण केल्यानं पितरांना शांतता लाभते, त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। जाणून घेऊयात या अमावस्येला स्नान आणि दानाचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर काही उपाय देखील बघणार आहोत। अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने अनेक पुण्य प्राप्त होते। हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीला दोन्हीलाही विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मानुसार अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते। हिंदू मान्यतेनुसार सोमवारी कोणतीही अमावस्या आल्यास तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केली जाते। या अमावस्येच्या दिवशी महादेव आणि पार्वतीची पूजा केल्यानंतर विशेष फळ प्राप्ती होते। तसेच पितरांचे तर्पण आणि पिंडदान सोमवती अमावस्येच्या दिवशी केले जाते। असे केल्याने पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो। जाणून घेऊयात यावर्षी सोमवती अमावस्या या दिवशी काय करायचे आणि काय नाही करायचे। तर शुभ मुहूर्त काय आहे ते आपण बघूया। पंचांगानुसार यावर्षी शेवटची अमावस्या 30 डिसेंबर रोजी आहे। या दिवशी सोमवार असणार आहे, त्यामुळे ही सोमवती अमावस्या 30 डिसेंबर म्हणजेच आज पहाटे 4:01 सुरू झालेली आहे आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 संपणार आहे, म्हणजे उद्या संपणार आहे। अमावस्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:24 ते 6:19 होता। त्याचबरोबर अभिजित मुहूर्त 12:03 ते 12:45 आणि महिन्यातील अमावस्या सकाळपासून ते रात्री 8:32 वृद्धी योग असणार आहे। सोमवती अमावस्येचे महत्त्व काय आहे थोडक्यात बघूयात। अमावस्या जरी सोमवारी आली असेल तरी ती अमावस्या आणखीन महत्त्वाची ठरते। सोमवती अमावस्येला महादेव आणि पार्वतीची पूजा केली जाते। यासोबतच घरात सुखशांती मिळण्यासाठी काही उपाय देखील केले जातात। जे कोणी अमावस्येला पितरांना तर्पण आणि पिंडदान करतात ते आपल्या पितरांच्या पितृदोषातून मुक्त होतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही कामे निषिद्ध असतात। जाणून घेऊयात अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकराची देखील पूजा केली जाते। या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे देखील मानले जाते। या दिवशी काय करावे ते आपण पाहूयात। सोमवती अमावस्या पितरांच्या शांतीसाठी शुभ मानली गेली आहे। असे म्हणतात या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते। त्यानंतरचा उपाय आहे सोमवारी अमावस्येच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनात सुख शांतता लाभते। त्यानंतरचा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र, मध, दही, चंदन इत्यादी अर्पण करावे, फळे अर्पण करावीत। त्यानंतरचा आहे अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण मिळते, त्याचबरोबर आर्थिक लाभ होतो। त्यानंतरचा आहे अमावस्येच्या दिवशी गरीब व गरजू व्यक्तींना दान करावे। असे केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात शुभ मानले जाते आणि तुम्हाला सुखशांती लाभते। धान्य, उबदार कपडे, ब्लँकेट इत्यादीचे दान करणे शुभ ठरेल। त्याचबरोबर या दिवशी काय करू नये हे आपण बघूयात। सोमवती अमावस्येच्या दिवशी घरात वादविवाद करू नयेत। त्यानंतरचा आहे या दिवशी कोणाचाही अपमान करू नका। त्यानंतरचा आहे या दिवशी सूडबुद्धीच्या वस्तूंपासून अंतर ठेवावे, म्हणजेच सूडबुद्धी विक्षिप्त वागणारे लोक असतात त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले। सोमवती अमावस्येच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करणे टाळावे। काही अडचणी दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला काही उपाय सांगितलेले आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय आपण नक्की बघूयात, यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल। सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। यानंतर तुळशी मातेची पूजा करावी, तुळशीवर पाणी शिंपडावे आणि तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करावी। हा उपाय केल्याने घरात गरिबी दूर होते आणि घरात धनधान्य प्राप्त होते असे मानले जाते। त्यानंतरचा उपाय आहे सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा कराव्यात। सुरुवातीला 8 परिक्रमेमध्ये कच्चे सूत 8 वेळा गुंडाळावे आणि पिंपळाच्या झाडाला बांधावे। पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करावी। विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होऊन घरात धनधान्य नक्कीच लाभेल।
नोकरीसाठी उपाय या दिवशी तुम्ही करू शकता। सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा। हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत 7 वेळा उतरवा। नंतर त्याचे 4 भाग करा आणि चौरस्त्याच्या 4 दिशेला फेकून द्या। असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते अशी मान्यता आहे। त्यानंतर पैशाचा मार्ग मोकळा होण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा। त्या दिव्यात लाल रंगाची वात घालावी आणि त्यात केशर टाकावे। असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे लक्ष्मी कृपेने माणसाला धनसमृद्धी मिळते। त्यानंतरचा आहे दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय। सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावे, नंतर काळ्या मुंग्यांना खायला द्यावे। असे केल्याने पुण्य प्राप्त होते, दुःख नाहीसे होते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते। पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात, म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत पिंपळांना प्रदक्षिणा करावी। असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच विष्णुदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो। अमावस्या तिथीला पितरांची ही विधीपूर्वक पूजा केली जाते। पितरांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी सुख मिळते। सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूला दान करावे आणि या दिवशी ब्राह्मणाला तांदूळ, दूध, साखर खोव्यापासून बनवलेली पांढरी मिठाई, पांढरे कपडे, चांदी किंवा इतर पांढऱ्या रंगाचे वस्तू दक्षिणेसोबत दान कराव्यात। सोमवती अमावस्येला चंद्र असणार शक्तिशाली, रात्री तमालपत्राचा हा उपाय करेल तुम्हाला श्रीमंत। बघूयात कोणता उपाय आहे ते। ज्योतिषशास्त्रानुसार सोमवती अमावस्येची संध्याकाळी चंद्र अतिशय प्रभावशाली असतो, त्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि कृपाप्राप्ती व्हावी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवती अमावस्येला रात्री 2 सेकंदाचा तमालपत्राचा हा भाग्यशाली उपाय ठरतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे। पाहूयात कोणता उपाय आहे तो। एक अखंड असं न तुटलेलं तमालपत्र घ्या। आता त्यावर हिरवा, लाल किंवा निळ्या रंगाच्या पेन कोड नंबर 945925 असे लिहा। 945925 असे लिहा। लाल किंवा निळ्या रंगाच्या पेनने लिहायचे आहे। आता दुसऱ्या बाजूला पैसे आणि तुमचे नाव लिहा। आता हे तमालपत्र हातात धरा आणि स्वतःला भरपूर पैसे मिळण्याची आणि श्रीमंत होण्याची इच्छा प्रार्थना करा। आता हे तमालपत्र जाळून टाका आणि उरलेली राख तुमच्या घराच्या बाहेर फुंकून टाका। हे सोमवती अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय आणि अगदी सोपा, काही सेकंदातच हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात बदल घडेल आणि तुम्हाला ह्या उपायाने नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल। तुम्हाला पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील। सोमवती अमावस्येला पूजा करताना पती पत्नी दोघांनी मिळून या शिवमंत्राचा जप करावा। शिवाच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल। याशिवाय तुमची इच्छा असेल तर वैवाहिक जीवनात नाते मधुर आणि मजबूत होण्यासाठी कामदेवताच्या मंत्राचा जप करू शकता।